तुम्हाला इथे दिसतील सगळे घेऊन रुद्राक्ष घेऊन बसले आहेत जय महाकाळ मंदिराच्या बाजूला. सगळे बघतोय आपण या सगळ्या रुद्राक्षांच्या माळा आणि सगळं पूर्ण बघतोय. सगळे रुद्राक्ष घेऊन बसली आहेत आणि जय महाकाळच्या घोषणा देत आहेत. ते सगळे आपल्याला महाराष्ट्रात ज्याप्रमाणे करतात त्याप्रमाणे आरत्या दिसतात. सगळ्या पूजा पाठ करताना पूजाला घेऊन जायला. इकडे दादा विकतायत रुद्राक्षाच्या माळा. काय जय श्री महाकाळच्या या ठिकाणी माळा आहेत. तुम्हाला बऱ्याच मिळतील. त्यांच्या हातामध्ये किती आहेत बघा. नमस्कार मित्रांनो, कोकणी कला यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आम्ही आलो आहे महाकाळ मंदिर उज्जैन या ठिकाणी. तर पहिलं म्हटलं जातं की पहिलं महाकाळाचं दर्शन करायचं असतं आणि नंतर या ठिकाणी शंकराच्या मंदिरात जायचं असतं. तर पहिलं आम्ही महाकाळच्या दर्शनाला आलो आहे. त्याची व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो आहे की कशाप्रकारे असेल आमचं दर्शनाचं. सर्वांनी या ठिकाणी बघतोय तर महाकाळ चेहऱ्यावरती लिहिलं आहे. आम्हीसुद्धा लिहिणार आहोत लगेचच. बघा कशा आहेत उज्जैनच्या रिक्षा. या इकडच्या रिक्षा ओपन पूर्ण कशा आहेत बघा. ओपन रिक्षा. हे बघा रिक्षा. याली एक रिक्षा बघा इकडची कशी आहे उज्जैनची एकदम वेगळीच. फायनली काळभैरव मंदिरासाठी आम्ही घेतली आहे या ठिकाणी फुलं. आणि यांच्या इथे बघा आरतीमध्ये बरंच काही आहे ते सगळं आम्ही घेतलं आहे. इथून सुरुवात झाली आहे. सगळे स्टॉल आपण बघतोय. जय महाकाळ सर्व नारे लावत आहेत. तर हे सगळं आहे मंदिरात जायच्या अगोदर तयारी. एवढे भक्तजन या ठिकाणी येत असतात. तर किती आहे बघा जे महाकाळ सगळे महाकाळाचे सिम्बॉल आहेत या ठिकाणी. जय महाकाळ सर्वांचं जयघोष चालू आहे. पाहिलं तर आज मंगळवार तर एवढी गर्दी वाटत नाही आहे. जेवढी अपेक्षित होती तेवढी नाही आहे. त्यामुळे आम्ही इझी चाललो आहे लाईनमधून. इथून थोडंसं मंदिराचं दिसतंय बघा. काळभैरव मंदिर आपल्याला दिसायला लागलं आहे. मंदिर जेव्हा दिसतं तेव्हा मजा येते की आपण जवळपास आलो आहे. मंदिराच्या ऑलमोस्ट जवळ आलो आहे आम्ही. काळभैरवनाथ मंदिर. आणि हे सगळं भक्तजन आपण पाहतोय चालले आहेत सगळे दर्शनाला. हे सगळे मन्नत मागितलेले धागे बघतोय आपण सगळे बांधलेत. किती आहेत बघा काळभैरव मंदिरामध्ये सगळे धागे बांधले आहेत. जेवढे भक्तजन येतात तेवढे सगळे या ठिकाणी मन्नत मागतात आणि त्यांच्या आठवण म्हणून या ठिकाणी धागे बांधले जातात. तर मी तुम्हाला दाखवतो पूर्ण बघा किती धागे बांधले आहेत. आणि दोन्ही बाजूला आहेत. हे दोन्ही बाजूला आहेत. मंदिराचा मुख्य भाग लागला दिसायला पण भाविक होते भरपूर. त्याच्यामुळे बरीचशी गर्दी आहे. आपण बघा किती लोक आहेत. मंदिराचे कळस तुम्हाला दाखवतो दिसायला लागलेत दोन्ही मंदिर. आणि इकडे काळभैरवाचं एकदम जुनं मंदिर ते लिहिलंय बघा काळभैरव मंदिर. हे आहे उज्जैनमध्ये, इंदोरमध्ये येतं, मध्य प्रदेशमध्ये MP उज्जैनमध्ये काळभैरवाचं मंदिर. असं म्हटलं तर पहिलं दर्शन घ्यायला लागतं काळभैरवाचं आणि नंतर आपण जातो दर्शनाला शंकराच्या महाकाळेश्वराच्या ना. महाकाळेश्वर इथे आपण बघतोय 12 वर्ष अखंड अघोरी तपस्या करणाऱ्यांचं इथे या ठिकाणी बॅनर बघतोय आपण एक लावलाय बघा. काय लिहिलंय 12 साल अखंड कडेश्वरी अघोर तपस्या केली. जास्त ऊन असल्यामुळे पाणीवाला तर अगदी वरतीच बसलाय बघा. तिथून पाणी सांगतोय दंडावाणी. इथून मेन मुख्य दरवाजाला सुरुवात झाली आहे. काळभैरवनाथाच्या मुख्य प्रवेशद्वारामध्ये आम्ही आहोत. मुख्य प्रवेशद्वारामध्ये प्रवेश करताना काळभैरवनाथ मंदिर उज्जैन. किती भाविक आहे बघा आज मंगळवार.
जसंच्या मंदिराजवळ तसं गर्दी वाढायला लागली आहे. एवढं गर्दी आहे, सकाळी 10 वाजली आहेत. 10 वाजता आपण पाहतो एवढी गर्दी दर्शन घेण्यासाठी. हे उज्जैन मध्य प्रदेशमध्ये येतं. काळभैरवाचं एक सुंदरसं मंदिर. पुरातन काळातील इतिहास आहे या मंदिराला. एवढंच सगळं पब्लिक आहे, एवढंच सगळं भक्तजन आहेत दर्शनासाठी. आणि मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती आम्ही आलोय. सगळे भक्तजन या ठिकाणी पाहतोय आपण. दर्शन घेण्यासाठी अफाट गर्दी. डबल लाइन भोले 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 ओ जरा इधर